आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील सर्व कोट्यावधी मोबाईल वापरणाऱ्या जनतेसाठी आहे, जो की ट्रायने दूरसंचार नियामक या कंपनीने गेल्या काही महिन्यात मोबाईल रिचार्जच्या किमतीत वाढ केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले होते। पण आता त्यांना दिलासा देण्यासाठी ट्रायने TRAI मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये ट्रायने जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि BSNL यासारख्या दूरसंचार कंपन्यांना डेटाशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। तर आपण जाणून घेऊया नेमकं TRAI नियमात काय बदल केलेले आहेत। देशातील कोट्यावधी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। दूरसंचार नियामक ट्रायने रिचार्ज शुल्कच्या नियमात बदल करून मोबाईलवर फक्त टॉक टाईम आणि SMS सुविधा वापरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा दिला असून या अंतर्गत आता लवकरच मोबाईल सेवा पुरवठादारांना इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी व्हॉइस कॉल आणि SMSसाठी स्वतंत्र प्लॅन जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। हे बंधनकारक TRA दूरसंचार नियामक ट्रायने लागू केले आहे, जो की काही दिवसातच हे नियम लागू होतील। तसेच टेलिकॉम नियामकने विशेष रिचार्ज कूपनवरील 90 दिवसाची मर्यादा काढून 365 दिवसापर्यंत वाढवली आहे। त्यासाठी आपण जाणून घेऊया मोबाईल ग्राहकासाठी TRAचा काय मोठा निर्णय आहे, जो की आपण पाहू शकतो। महागड्या रिचार्ज प्लॅनची लूट रोखण्यासाठी ट्रायने कॉलिंग आणि मेसेजिंग फक्त रिचार्ज योजना जारी करण्याचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिले आहेत। अशा परिस्थितीत जिओ, एअरटेल आणि वोडाफोन, आयडिया यासारख्या दूरसंचार कंपन्यांना स्वस्त कॉलिंग मेसेजिंग केवळ रिचार्ज प्लॅन सादर करण्यास सांगितले आहे। हा रिचार्ज प्लॅन अशा स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी असेल ज्यांना डेटाशिवाय फक्त मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅन हवे आहेत। डेटाशिवाय रिचार्ज प्लॅन सुरू होतील। आजकाल अनेक स्मार्टफोन वापरकर्ते वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरतात। तसेच ग्रामीण भागातील अनेक स्मार्टफोन्सना फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग प्लॅनची आवश्यकता असते, पण आता मोबाईल डेटा रिचार्ज करण्याची सक्ती केली जाते, कारण जिओ, एअरटेल आणि BSNL यासारख्या मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर डेटाशिवाय प्लॅन ऑफर करत नाहीत। अशा परिस्थितीत दूरसंचार कंपन्यांनी डेटाशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू कराव्यात अशी ग्राहकाची दीर्घ काळापासून मागणी होती। त्यासाठी TRAI कंपनीकडून नियमात बदल करण्यात आलेले आहेत, जो की त्याचवेळी ग्राहकांच्या मागणीचे औचित्य साधून ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केवळ मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यासाठी ट्रायने टॅरिफ नियमात बदल केले। अशा परिस्थितीत सर्व टेलिकॉम ऑपरेटरसाठी कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू करणे अनिवार्य झाले असून ट्रायने विशेष रिचार्ज कूपनची वैधता सध्याच्या 90 दिवसावरून 365 दिवसापर्यंत वाढवली आहे। आता याचा युजर्सना फायदा कसा मिळेल? या हालचालीमुळे ग्राहकांना सहसा वापरत असलेल्या सेवांसाठीचे पैसे द्यावे लागतील। ट्रायच्या अहवालानुसार देशातील सुमारे करोडो ग्राहक फीचर फोन वापरतात, ज्यांना डेटाची आवश्यकता नसते। अशा वापरकर्त्यांसाठी डेटाशिवाय रिचार्ज योजना आवश्यक आहे। देशात सुमारे करोडो 2G वापरकर्ते असून असेही अनेक वापरकर्ते आहेत जो फोनमध्ये ड्युअल सिम वापरतात, 2 सिम वापरतात। डेटाशिवाय प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात, ज्यामध्ये TRAने हा आदेश दिलेला आहे की आता फक्त ज्यांना डेटाशिवाय वापर असतो तो डेटाशिवाय वापर करू शकतात। हा मोबाईल युजरसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे, ज्यामध्ये आता मोबाईल ग्राहकांना एक आनंदाची बातमी व जो खिशाला बसणारा झळ आहे तो आता बंद होणार आहे। काही दिवसातच हे लागू होईल व आपल्या मोबाईल ग्राहकांना जो फक्त 2 सिम वापरतात व ज्यांना डेटा लागू होत नाही किंवा डेटा लागत नाही अशा व्यक्तींना ही आनंदाची बातमी आहे। तरी आपण ही बातमी ऐकली असेल व आपल्यालाही समजली असेल तर ही बातमी नक्कीच प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवा, कारण येत्या काही दिवसातच TRA दूरसंचारक नियामक कंपनीने आता BSNL, वोडाफोन, आयडिया, जिओ या कंपनींना आदेश जारी केलेले आहेत की अशा ग्राहकांना लवकरच काहीतरी मार्ग द्यावा व यासाठी कमीत कमी दर लागू करण्यात यावे। तर ही बातमी आपणही ऐकली असेल तर पुढे पाठवा, याबद्दल माहिती व्हावी, त्यासाठी ही बातमी प्रत्येकापर्यंत शेअर करा। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव।
बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील व या बातमीला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.